गॅस बिल अपडेटच्या नावाखाली महिलेची लाखो रुपयांची लूट झाल्याचा प्रकार समोर येतोय। डोंबिवलीमधून ही धक्कादायक बातमी समोर येते, ज्यामध्ये सायबर फसवणूक झाल्याची ही बातमी समोर येते आणि यामध्ये एका महिलेची लाखो रुपयांची चोरी झाली आहे। डोंबिवलीतील सुनील नगर परिसरामध्ये गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत सायबर भामट्यांनी एका नोकरदार महिलेची जवळपास लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। माहितीनुसार स्मिता राणे असं या महिलेचं नाव आहे, जी डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर भागात कुटुंबासोबत राहते। गेल्या आठवड्यात त्यांच्या पतीच्या मोबाईलवर एक SMS आला होता। त्या मेसेजमध्ये तुम्ही भरलेले महानगर गॅसचं बिल आमच्या सिस्टीम मध्ये दिसत नाहीये असं तातडीने सांगून अपडेट न केल्यास गॅस कनेक्शन बंद होईल असं म्हटलं गेलं होतं आणि असा इशारा त्या महिलेला देण्यात आला होता। गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती त्या महिलेला दाखवण्यात आली आणि घाबरलेल्या महिलेने लगेचच त्या नंबरवर संपर्क साधला आणि समोरच्या व्यक्तीने सुद्धा स्वतःला गॅस कंपनीच्या कर्मचारी असल्याचं सांगत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याने तिला एक लिंक पाठवली आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांनी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डची माहिती देखील भरली। काही वेळातच त्या महिलेच्या खात्यातून क्रेडिट कार्ड मधून 2 लाख रुपये तर डेबिट कार्ड मधून 99,500 रुपये असे जवळपास 2.5 लाख रुपयांची लूट झाल्याचा प्रकार समोर आला। दरम्यान त्यांना लगेचच बँक मेसेज आल्यानंतर त्यांना समजलं की आपल्या सोबत फसवणूक केली गेली आहे। त्यांनी घाबरताच लगेचच जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। सायबर भामट्यांचा शोध घेण्याचा तपास सध्या पोलीस करतायत। मात्र पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय। कोणत्याही अज्ञात नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका, त्यासोबतच कोणालाही OTP कार्ड तपशील किंवा बँक माहिती देऊ नका असा सल्ला पोलिसांनी नागरिकांना केलाय। दरम्यान बऱ्याच वेळा असे फ्रॉड कॉल हे महिलांच्या नंबरवरून केले जातात, कारण महिला या स्वतःच्या कामामध्ये गडबडीमध्ये असतात आणि अशा वेळेला महिला काही वेळेला काही कॉल टाळतात तर काही वेळेला कॉलला प्रत्युत्तर देतात आणि त्यानंतर अशा प्रकारचा हा फ्रॉड संपूर्णपणे होतो। त्यामुळे पोलिसांनी विशेषतः महिलांना अशा प्रकारच्या फेक कॉल